नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कमलाकर वाघ पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल MPSC वॉरियर्सवर. मित्रांनो, ही सिरीज आपण 2024मधील राज्यसेवा परीक्षेच्या अनुषंगाने सुरू केलेली आहे. तर 6 जुलैला आपला राज्यसेवेचा पेपर लक्षात घेता आपण या सिरीजमध्ये या व्हिडिओ लेक्चर्समध्ये इम्पॉर्टंट अशा चालू घडामोडींचे टॉपिक्स पाहणार आहोत MCQ स्वरूपात. तर हे आपल्याला राज्यसेवा तसेच कंबाईन आणि इतरही 2024मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी उपयुक्त ठरतील. तर त्यामुळे एकही व्हिडिओ मिस करू नका. आणि जर अजून आपण आपल्या चॅनल MPSC वॉरियर्सला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. तर तसेच आपल्या या सिरीजमधील इतरही लेक्चर आपण पाहू शकतात. तर हे माझं शॉर्ट इंट्रोडक्शन. मी कमलाकर वाघ, माझं BE मेकॅनिकल हे शिक्षण आहे आणि राज्यसेवेच्या 3 मेन्स आणि इतरही कंबाईन ग्रुप C आणि ग्रुप Bच्या जवळपास 8 ते 10 मेन्सचा माझा अनुभव आहे आणि नुकतीच माझी धुळे जिल्ह्यातील तलाठी पदासाठी नियुक्ती झालेली आहे. तर लेक्चरला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न, कोव्हिनेट हे करोना व्हायरस नेटवर्क कोणत्या संस्थेने लॉन्च केले आहे? पर्याय दिले आहेत युनो, युनिसेफ, वर्ल्ड बँक, WHO. योग्य उत्तर आहे WHOने हे कोव्हिनेट करोना व्हायरस नेटवर्क लॉन्च केले आहे करोनाशी लढा देण्यासाठी. तर आपण पाहू शकतात यामधील समाविष्ट देशांचा मॅप, वर्ल्ड मॅपमधील यामध्ये समावेश असलेले देश. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. भारताचे पहिले ट्राय सर्व्हिस कॉमन डिफेन्स स्टेशन कोणत्या ठिकाणी होणार आहे? पर्याय दिले आहेत दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, मुंबई. तर ट्राय सर्व्हिस कॉमन डिफेन्स म्हणजेच आपल्या तीनही सैन्य दलांच्या एक कॉमन असे डिफेन्स स्टेशन हे नुकतेच मुंबई येथे पहिलं असं डिफेन्स स्टेशन सुरू करण्यात आलेलं आहे. ते इम्पॉर्टंट आहे. तिघही सैन्य दलात आपलं कोऑर्डिनेशन करण्यासाठी हे स्टेशन काम करेल. पुढचा प्रश्न पाहूयात. उत्तर प्रदेश राज्यातील कोणत्या ठिकाणच्या शेणाईला GI टॅग प्राप्त झाले आहे? पर्याय दिले आहेत लखनौ, अयोध्या, बनारस की मथुरा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, बनारस. बनारस येथील शेणाईला GI टॅग प्राप्त झालेले आहे. पाहू शकतात आपण. उस्ताद बिस्मिल्ला खान हे प्रसिद्ध शेणाई वादक होते. तर त्यांच्याबद्दल बीट्स पाहून घेऊ. त्यांना 2001मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसंच केरळ सरकारचा स्वाती संगीता हा पुरस्कारही 98मध्ये त्यांना मिळाला होता. तसंच इराण या देशाचा तहेर मौसिक पुरस्कार त्यांना 1992 साली मिळाला होता. तसंच भारत सरकारने त्यांना 80मध्ये पद्मविभूषणाने गौरवले होते. त्याआधी त्यांनी 68मध्ये पद्मभूषण आणि 61मध्ये पद्मश्री हे पुरस्कार त्यांना मिळाले होते. तसेच 1956मध्ये संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही त्यांना मिळाला होता. तर भारत सरकारचे पहिले 4 महत्त्वाचे पुरस्कार त्यांना मिळालेले होते. तसंच मध्य प्रदेश सरकारचा तानसेन हा पुरस्कारही त्यांना मिळालेला होता. तर हे इम्पॉर्टंट आहे. GI टॅग शहनाई, बनारस आणि बिस्मिल्ला खान हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न आहे रिन्युएबल एनर्जी फायनान्सिंग श्रेणीमध्ये स्कॉच ESG पुरस्कार हा कोणत्या कंपनीला मिळाला आहे? पर्याय दिले आहेत NTPC, MSCB, ONGC की REC लिमिटेड. तर याचं योग्य उत्तर आहे REC लिमिटेड. तर ही कंपनी स्कॉच ESG पुरस्कार विजेती ठरली आहे. तर REC म्हणजेच रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड. तर ही आपल्या कंपन्यांसाठी विद्युतीकरण कंपन्यांसाठी फायनान्ससाठी काम करते. ही NBFC टाईपची कंपनी आहे. तर 1969मध्ये ही स्थापन करण्यात आलेली होती. भारतातील पॉवर सेक्टर फायनान्सिंगसाठी व डेव्हलपमेंटवर लक्ष ठेवण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीत तिची स्थापना करण्यात आली होती. तर याशी रिलेटेड महत्त्वाचं बीट आहे की 2022मध्ये या कंपनीला महारत्न कंपनीचा दर्जा मिळालेला होता. तसंच ही कंपनी नोडल एजन्सी म्हणून काम करते. ह्या खालील तिघही योजनांसाठी पाहू शकता आपण. पहिली आहे सौभाग्य योजना म्हणजेच प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना. दुसरी दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना आणि राष्ट्रीय विद्युत निधीसाठी ही नोडल एजन्सीचं काम करते. तसंच उज्ज्वल डिस्कॉम ॲश्युरन्स योजनेचंही निरीक्षण करण्यासाठी ही ऊर्जा मंत्रालयाला मदत करते उदय योजनेसाठी. तर पुढचा प्रश्न पाहूया. जगात सर्वात वेगवान 5G नेटवर्क देण्याच्या देशांमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर 5Gमध्ये अग्रस्थानी असलेला देश. पर्याय दिले आहेत अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया की UAE. तर याचं योग्य उत्तर आहे UAE. UAEने हे
सर्वात वेगवान असे 5G नेटवर्क देणारा पहिला देश ठरला आहे. तर इम्पॉर्टंट आहे. त्याच अनुषंगाने पुढचा प्रश्न पाहूया की या वेगवान 5G नेटवर्क देण्याच्या जगातील टॉपच्या किती देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे, हा पुढचा प्रश्न आहे. पर्याय दिला आहे टॉप 10मध्ये, टॉप 20मध्ये, टॉप 15मध्ये की टॉप 18मध्ये. तर योग्य उत्तर आहे टॉप 15मध्ये भारत समाविष्ट झाले आहे वेगवान नेटवर्क देण्याच्या यादीत. तर हेही लक्षात असू द्या 5G रिलेटेड. पुढचा प्रश्न, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी या राज्यातील खावडा येथे जगातील सर्वात मोठा अक्षय ऊर्जा प्रकल्प उभारत आहे. पर्याय दिले आहेत राजस्थान, आसाम, हरियाणा की गुजरात. तर योग्य उत्तर आहे गुजरात. गुजरात या राज्यात अदानी हा प्रकल्प सुरू करत आहेत. तर याचं क्षेत्र जवळपास पॅरिसच्या 5 पट असेल इतका मोठा हा प्रोजेक्ट आहे आणि हा खावडा येथे सुरू होत आहे. सर्वात मोठा प्रोजेक्ट जगातील, म्हणून इम्पॉर्टंट असेल आपल्याला येणाऱ्या एक्झामच्या दृष्टिकोनातून. तर पुढचा प्रश्न पाहूया. दोस्ती 16 या संयुक्त सरावात या देशांचा समावेश आहे. पर्याय दिले आहेत भारत, जपान, इंग्लंड पहिला, त्यानंतर रशिया, चीन, भारत, त्यानंतर भारत, श्रीलंका, मालदीव आणि ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, मालदीव. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारत, श्रीलंका, मालदीव. तर नुकतेच चीनमुळे भारताचे काही शेजारी देशांशी संबंध ताणले गेलेले आहेत. त्यात श्रीलंका आणि मालदीवचाही समावेश आहे. तरीही आपण राजनैतिक मुद्द्यांवर जे काही मतभेद आहेत ते बाजूला ठेवून काही युद्ध सराव या देशांसोबत केलेले आहे. त्यातीलच हा एक महत्त्वाचा युद्ध सराव आहे. त्यामुळे लक्षात असू द्या, मालदीव आणि श्रीलंका हे गेल्या वर्षी खूप चर्चेत होते. तर पुढचा प्रश्न, दोस्ती 16 या संयुक्त सरावाशीच निगडीत. तर हा सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता असं विचारलं गेलं आहे. पर्याय दिले आहेत रशिया, भारत, श्रीलंका की मालदीव. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मालदीव. मालदीव या देशातच हा दोस्ती सराव आयोजित करण्यात आला होता. तर पाहू शकता आपण त्रिपक्षीय अभ्यास सराव होता हा. पुढचा प्रश्न, दोस्ती 16 या संयुक्त सरावाच्या 2024च्या आवृत्तीत हा देश निरीक्षक म्हणून समाविष्ट होता. पर्याय दिले आहेत मलेशिया, बांगलादेश, नेपाळ की सिंगापूर. तर यामध्ये निरीक्षक देश म्हणून होता समावेश असलेला देश होता बांगलादेश. पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणती अंतराळ संस्था चंद्रावर चालवणारी कार बनवणार आहे? पर्याय दिले आहेत इस्रो, जॅक्सा, नासा की इसा. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नासा. तर अमेरिकेची संशोधन संघटना नासा ही आता चंद्रावर चालवण्यासाठी उपयुक्त अशी कार बनवणार आहे. त्याबद्दल पाहूया. तर ही कार असेल, हिला नाव देण्यात येईल लुनार टेरेन व्हेकल असे नाव देण्यात आले आहे आणि अमेरिकेची नासा ही कंपनी ते बनवणार आहे. तसेच चंद्रावर प्रतिकूल हवामान अथवा परिस्थितीमध्येही ती काम करू शकेल अशी कार बनवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. जर आपल्याला करंट अफेअर्सच्या अंतराळासंबंधी घटना माहीत असतील तर त्यात आपण या प्रश्नाचं उत्तर द्या की कोणती कार ही मानवाने पाठवलेली पहिली कार आहे अंतराळात पाठवलेली मानवनिर्मित कार. आपण उत्तर द्यालच. पुढचा प्रश्न पाहूया. भारतात कोणत्या राज्यात परमवीर चक्र उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले आहे? पर्याय दिले आहेत तामिळनाडू, महाराष्ट्र, हरियाणा की आसाम. योग्य उत्तर आहे तामिळनाडू. तामिळनाडू या राज्यात या परमवीर चक्र उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले आहे. तामिळनाडूचे राज्यपाल एन रवी यांनी ते उद्घाटन केले. पुढचा प्रश्न पाहूया. केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक 24साठी कोणाची यूथ आयकॉन म्हणून नेमणूक केली आहे? पर्याय दिले आहेत रणवीर सिंग, रणवीर कपूर, वरुण धवन की आयुष्मान खुराना. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आयुष्मान खुराना याची यूथ आयकॉन 2024साठी नेमणूक करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत तरुणांनी अधिकाधिक मतदानात भाग घ्यावा यासाठी हे पाऊल निवडणूक आयोगाने उचललेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील कोणत्या जैन आध्यात्मिक गुरूंना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुवर्ण सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? पर्याय दिले आहेत लोकेश मुनी, विद्यासागरजी महाराज, आचार्य प्रल्हाद आणि कृष्णराज देव. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लोकेश मुनी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. गोल्डन सर्व्हिस मेडल बाय प्रेसिडेंट. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणच्या राजघराण्याच्या गंजिफा कलेसह लाकडी खेळण्यांना भारत सरकारकडून GI टॅग प्राप्त झाले आहेत? पर्याय दिले आहेत चिपळूण, गुहागर, सावंतवाडी की गणपतीपुळे.
तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सावंतवाडी येथील खेळण्यांना हा GI टॅग प्राप्त झालेला आहे. तर हे इम्पॉर्टंट प्रश्न आज आपण पाहिले. तर पुढचा प्रश्न आहे, इस्रोला कोणत्या मिशनसाठी प्रतिष्ठित जॉन एल जॅक स्विगर्ट ज्युनियर हा पुरस्कार प्राप्त झाला आहे? गगनयान, चंद्रयान-3, मंगळयान की आदित्य? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चंद्रयान-3 या पुरस्कारासाठी हा प्रतिष्ठित असा जॉन एल जॅक स्विगर्ट ज्युनियर हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तर आपण पाहू शकतात हा पुरस्कार घेताना इस्रोचे सदस्य. तर महत्त्वाचे प्रश्न आज आपण इथं पाहिले. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.